नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या ताकद या बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ताकदमध्ये आपणाला कोणता केमिकल घटक आढळून येतो, त्याची वापरण्याची योग्य वेळ कोणते, योग्य प्रमाण कोणते, तसेच ताकदचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो, ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना कशा प्रकारे कंट्रोल करते, किंवा आपल्या पिकामध्ये आपण ताकद वापरण्याची योग्य वेळ किंवा योग्य प्रमाण कोणते, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ताकद की ज्याच्यामध्ये आपल्याला हेक्झाकोनाझोल हा 5% व त्याच्यासोबत कॅप्टन हा 70% आपल्याला WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतं. हे एक आपल्याला सिस्टमॅटिक फंगिसाईड पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला हेक्झाकोनाझोल की जो आपल्याला कॉन्टाप या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळतो. कॅप्टन आपणाला टाटा कंपनीच्याच कॅप्टॉप या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळतं. आपण याचा वापर प्रामुख्याने ड्रेंचिंगसाठी, फवारणीसाठी, भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकांमध्ये करू शकतो. मग इतर पिकांमध्ये सोयाबीन असेल, आल्यासारखं पीक असेल, द्राक्षासारखं पीक असेल, याच्यामध्ये आपण ताकदचा वापर करू शकतो. तसेच भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगी असेल, काकडी असेल, यामध्ये आपण प्रामुख्याने पावडरी मिल्ड्यू, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, तसेच फळावर येणारे स्पॉट असतील, त्याच पद्धतीने पानावर पडणारा ठिपका याच्या नियंत्रणासाठी आपण ताकदचा वापर करू शकतो. ताकदचा वापर आपण ड्रेंचिंगसाठी किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे आपण जे जमिनीमधून आपणाला प्रामुख्याने कॉलर रॉट असेल किंवा डम्पिंगसारखी जी समस्या जाणवते त्याच्या नियंत्रणासाठी आपण ताकदचा वापर करू शकतो. याचं ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा ड्रेंचिंगसाठी वापरायचं प्रमाण हे प्रति एकरासाठी आपल्याला 1 किलो ताकद वापरायचं आहे. तसेच जर आपण फवारणीसाठी व त्याच्यामध्ये आल्यासारखं पीक असेल, भाजीपाला पीक असेल किंवा द्राक्षासारखं पीक असेल, याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पावडरी मिल्ड्यू किंवा भुरी, तसेच आपणाला प्रामुख्याने पानावर येणारा ठिपका असेल, भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोमध्ये आपणाला प्रामुख्याने अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, तसेच ज्यावेळी आपलं हार्वेस्टिंग चालू होतं किंवा फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये येतं त्यावेळी फळावर येणारे डाग असतील किंवा देठावर येणारे डाग आपणाला पाहायला मिळतात, त्याच्या नियंत्रणासाठी आपण ताकदचा वापर करू शकतो. ताकदसोबत आपण एखादं कीटकनाशक असेल किंवा एखादं वॉटर सोल्युबल खत असेल, PGR टॉनिक असेल, याचासुद्धा वापर आपण ताकदसोबत करू शकतो. याचा वापर केल्यापासून आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये पिकामध्ये झालेला बदल किंवा आपल्याला प्रामुख्याने रोगावर मिळाले कंट्रोल हे पाहायला मिळतं. तसेच याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला 1.5 ग्रॅम ताकद वापरायचं आहे. मग त्याच्यासोबत तुम्ही एखादं कीटकनाशक असेल किंवा स्टेजेसनुसार तुम्ही खत असेल किंवा टॉनिक असेल याचा वापर करू शकता. तसेच आपण रोपं लावून केल्यानंतर ड्रेंचिंगसाठी ज्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने कॉलर रॉट असेल, डम्पिंग असेल किंवा मुळकूत जर जाणवत असेल, त्याच्यासाठी तुम्ही ड्रेंचिंगसाठी सुद्धा ताकदचा वापर करू शकता. प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमपर्यंत तुम्ही ताकद घेऊन व्यवस्थित आपल्या मुळापाशी ड्रेंचिंग केली तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. टोमॅटोसारख्या पिकामध्ये बदलत्या हवामानात किंवा बदलत्या वातावरणात आपल्याला प्रामुख्याने जो अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट किंवा बॅक्टेरियल ब्लाइट ही समस्या जाणवते, त्याच्यासाठी तुम्ही ताकदचा वापर करू शकता. ताकदसोबत तुम्ही एखादा अँटीबायोटिक, मग कासोकामायसिन असेल किंवा व्हॅलिडामायसिन याचा जर वापर केला तर तुम्हाला बॅक्टेरियल करप्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियोजन मिळालेलं पाहायला मिळतं. याचं वापरण्याचं प्रमाण आपण जाणून घेतलं. ड्रिप इरिगेशनसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी आपल्याला प्रति एकरासाठी आपल्याला 1 किलो वापरायचं आहे. तसेच फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला 1.5 ग्रॅम ताकद वापरायचं आहे. मग त्याचा वापर तुम्ही प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्हमध्ये केला तरी चालेल, क्युरेटिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट किंवा तुमच्या रोगावर कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. मग त्यामध्ये टोमॅटो असेल, आल्यासारखं पीक असेल किंवा सर्व भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा तुम्ही ताकदचा वापर हा करू शकता. तुम्ही फ्लॉवरिंग स्टेजला जरी वापरलं तरी तुम्हाला कोणतंही फुलांचं ड्रॉपिंग असेल किंवा फुलगळ होणे यासारखी समस्या जाणवणार नाही. तसेच तुम्हाला फायटोटॉनिक इफेक्ट, त्याचबरोबर ट्रान्सलेमिनार ॲक्शन पाहायला मिळते की ज्यामुळे तुम्हाला पानांना पूर्ण कव्हरेज मिळणार आहे. नवीन जी कोवळी पानं निघणार आहेत त्यालासुद्धा तुम्हाला संरक्षण मिळालेलं पाहायला मिळणार. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.